क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. आता आम्हाला आज्ञा द्या. मी एका बहुरूपीला तुमच्या सेवेकरता बोलावले आहे. तुम्ही त्यांना भेटा, मग सुखाने पुढे जा. गोपी सिंग जो मोर्चा घेऊन हजारीबाग जेलमध्ये गेला होता, त्याने आपलं काम केलं. नाही पराडकरजी, जिथे अभयसारखी साहसी व्यक्ती असते तिथे कोणत्या मोर्चाची गरज नाही पडत. अभय सिंगला सज्जन सिंगशी कोणी भेट करून दिली? चुपचाप सर्व काही सांगून टाका. तुम्हा लोकांची यातच भलाई आहे. पंजाबमध्ये खडक सिंगने आपला आवाज बुलंद केलाय. इन्कलाब जिंदाबाद. क्रांतिकाऱ्यांची बस एकच मागणी आहे, फिरंग्यानो परत जा, फिरंग्यानो परत जा, फिरंग्यानो परत जा, फिरंग्यानो परत जा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की खडक सिंगची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तो हस्तलिखित पत्रक काढतो आणि घरी घरी जाऊन पोहोचवतो. खूप छान. गुरुजी, याचा लोकांमध्ये खूपच खोलवर असर झालाय. नक्कीच. आणि गुरुजी, कन्हैयालाल आणि गौरीशंकरजींनाच पहा ना. ते जेलमध्ये असून सुद्धा क्रांतीची मशाल चेतवून आहेत. त्यांनी जेलमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये क्रांतीची भावना जागृत केली आहे, ज्यामुळे जेलचे प्रशासन छिन्न विच्छिन्न झाले. हा हबीब, गर्विताचं काय झालं? ती अन्नपूर्णाजींना कलकत्त्याला सोडायला गेली होती ना, तिची काही खबरच नाही मिळाली. गोपी सिंग, तिने एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिने परत आपलं घर बसवलंय, पण तिने घरी राहूनच एका महत्त्वपूर्ण कार्याला सुरुवात केली आहे. ते काय? आठवतं गोपी सिंग, तिचा पती जो आम्हा क्रांतिकारकांच्या विरोधात बोलत होता, फक्त इंग्रजांच्या हिताबद्दल विचार करत राहायचा. गर्विताने खूपच जाणीवपूर्वक त्याचं परिवर्तन घडवलंय. आता तो फक्त देशभक्तीबद्दल बोलत असतो. एक एक करूनच हजार होतात हबीबुल्ला. गुरुजी, जर अशाच प्रकारे प्रत्येक हिंदुस्थानी क्रांतीची मशाल घेऊन पुढे गेला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपली भारत माता आझाद होईल आणि आम्ही सगळे लोक स्वतंत्र भारतात श्वास घेऊ. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. काय, कसे आहात? वांगी विकत घेताय का? चालू द्या. काय भैया, जयरामजी की जयरामजी. बस बस ठीक आहोत आम्ही. अरे राम खिलावन, कसा आहेस मित्रा? ठीक आहे भैया. गाजर कसे दिलेस? 2 आणे किलो भैया. अरे यार, इतके महाग देशील? आणि टमाटर? टमाटर 5 आणे किलो. टमाटर चांगले आहेत का? कडक आहे, एकदम लाल आहे भैया. हा कोण नवा पाहुणा बनारस मध्ये?
नक्कीच काहीतरी गडबड आहे. चला विश्वनाथजी, देवाचे आपल्यावर उपकार आहेत. सगळं शेवटी कुशल मंगल झालं. पराडकरजी, जर का कन्हैयालाल आणि गौरीशंकर परत आले ना, तर आमचा परिवार परिपूर्ण झाला असता. हा, तुम्ही बरोबर बोलत आहात विश्वनाथजी. पण काय करणार, त्या दोघांना पलायन करायचंच नाही. त्यांचं म्हणणं आहे की 6 महिन्यांची शिक्षा आहे, ती चुटकीसरशी पूर्ण होईल. मग त्यांना लपून छपून नाही राहावं लागणार. गोष्टीत तथ्य आहे. मग ते स्वतंत्रपणे सर्वसाधारण लोकांप्रमाणे कुठेही येऊ जाऊ शकतील. स्वातंत्र्य. हा शब्द जेवढा छोटा आहे ना दमयंती, याचा अर्थ तेवढाच महान आहे. दमयंती, आम्ही तोपर्यंत स्वतंत्र होऊ शकत नाही जोपर्यंत या इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून नाही लावत. अरे गोपी सिंग, तू आहेस तरी कुठे? कुठे दिसतच नाहीयेस. अरे जरा नजरेत राहत जा, अजून बरीच कामं आहेत तुझ्या करता. अरे गुरुजी, मी तर बस रणभेरीचं कार्य पुढे नेत होतो. जागोजागी रणभेरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हा, तुम्ही जेव्हा म्हणाल ना, गोपी सिंग तुमच्या समोर हजर होईल गुरुजी. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी मॅम. एका ऑफिसरच्या चेअरवर बसण्याचा काय सजा मिळते तुम्हाला माहितीये? Yes, I know. Oh, Maria, too. My daughter, my darling, Daddy. my sweet baby. कशी आहेस तू? I'm fine. Good to see you. नाही सज्जन सिंगजी, अजून वातावरण असं नाहीये की रणभेरी छापली जाऊ शकते. ते काय आहे, अभय आणि तुमच्या हजारीबाग मधून पलायनामुळे इथे अनागोंदी माजलीये. वेडे झालेत इंग्रज. जागोजागी छापे मारले जात आहेत. पकडून पकडून लोकांची तलाशी घेत आहेत. आमचे जेवढे पण अड्डे होते रणभेरीचे, सर्वांवर छापे पडलेत. आता तो एक मात्र अड्डा वाचलाय, त्यावर पण त्यांची नजर रोखली. ते प्रतीक्षेत आहेत की आम्ही केव्हा रणभेरी छापतो आणि केव्हा ते आम्हाला पुराव्यानिशी गिरफ्तार करतील. पराडकरजी, तुमच्या व्यवस्थेला जाणतो आम्ही, पण काय तुम्हाला ही खबर आहे की बनारसची प्रत्येक व्यक्ती जो राष्ट्रभक्त आहे तो डोळ्यात तेल घालून वाट पाहतो आहे. मला माहित आहे सज्जन सिंगजी की खूप व्याकुळता आहे लोकांमध्ये रणभेरीला घेऊन. वाट बघत असतात ते रणभेरीची, कारण यामुळे त्यांना खरी परिस्थिती कळते, सत्य गोष्टीबद्दल माहिती मिळते, योग्य दिशा मिळते. त्यांना माहितीये की रणभेरी जे सांगत असते ती दगडावरची रेघ, त्यात खोटं किंवा शंका घेण्याची काही जागाच नाही. हीच रणभेरी आहे
जी इंग्रजांच्या गोटात काय चाललं आहे याची खबर देते आहे. त्या व्यतिरिक्त बरंच काही असतं रणभेरीमध्ये. क्रांतिकार्यांच्या गतिविधींची माहिती, आपल्या क्रिया प्रतिक्रिया, असं बरंच काही. पण तुम्ही निश्चिंत राहा सज्जन सिंगजी. लोकांना खूप खूप दिवस वाट नाही पाहावी लागणार. खूप लवकरच नवीन रणभेरी नव्या उत्साहाने त्या सर्वांसमोर दाखल होईल. महादेव, तुम्हाला जागा मिळत नाहीये ना? चला, जागा मी देतो. सुरक्षित जागा, जिथे इंग्रज काय त्यांचे पापी पित्तर सुद्धा पोहोचू शकणार नाहीत. एक अशी जागा. महादेव, महादेव. महादेव. भारत मातेची जय. प्रणाम गुरुदेव, प्रणाम. बनारसी, काय खबर आणलीयस? आता तू आला आहेस तर कोणती ना कोणती महत्वपूर्ण सूचनाच आणली असेल. आता गुरुजी, खबर महत्वपूर्ण आहे की नाही हे माहित नाही, पण विचार करण्यासारखी खबर आहे. काय आहे? आम्ही ब्रिटिश बग्गीमध्ये एक नवाबी जोडप्याला येताना पाहिलं. काही ना काही मामला चालू आहे. काय? हे तू कसं काय सांगू शकतोस? भाई, इंग्रजांचं तर सर्वांशी गाठीभेटी घेणं चालूच असतं. आता कोणी नवाब त्यांना भेटायला आले असतील तर या चिंतेसारखं काय? कारण गुरुजी, आम्ही हे असं कधी पाहिलं नव्हतं. जरूर काही ना काहीतरी गडबड होतीये. ते अशा प्रकारे कधीच आले नव्हते. अरे बनारसी, अरे तू किती लोकांना ओळखतोस जे त्यांना भेटत असतात. आणि हे जरुरी पण नाही की प्रत्येक भेटणाऱ्या मिळणाऱ्यामध्ये काही काही खबर असते. आणि जर खरंच अशी काही चिंतेची बाब असेल तर ती आपोआपच समोर येईल. निश्चिंत राहा. जी गुरुजी. खबर दिल्याबद्दल शुक्रिया बनारसी. यात शुक्रिया काय गुरुजी, तुम्ही आम्हाला लाजवताय. आता ही खबर देऊन आम्ही काही उपकार नाही केलेत. महादेव, महादेव, आम्हाला हे कळत नाहीये की आम्हाला इथे चोरांचा वेश घेऊन का यावे लागले. हो मारिया बेटा, आम्हाला नको हवं होतं की तू इथे यावंस, पण तुझा हट्ट होता की पापा मला यायचं आहे म्हणून बोलवलं. तुला माहिती आहे आम्ही तुला का सांगितलं की वेश बदलू नये? मारिया, इथले हालात ठीक नाही आहे आणि आम्हाला नको हवं होतं की कोणालाही हे कळवू की आमची बेटी इथे आली आहे. याचा अर्थ आमचं येणं तुम्हाला आवडलं नाही. ओ माय गॉड, तू तर छोट्या छोट्या कारणाने लहान मुलासारखी रुसत असते. ऐक, माझी गोष्ट नीट ऐक. जगामध्ये असा कोणता फादर असेल जो आपल्या बेटीच्या येण्याने खुश नाही होणार? आम्हाला तुझ्या येण्याने जेवढी खुशी आहे त्याहून कितीतरी जास्त तुझ्या इथे येण्याने काळजी आहे. का? आमच्याकडे घर नाहीये का? माझ्या वेड्या मुली, घरं खूप आहेत, खूप घरं आहेत आमच्याकडे, बट सिक्युरिटी नाहीये. आम्हाला तर असं वाटतं की आमच्या लवली बेटीला नुकसान नाही पोचवलं पाहिजे. अरे, आम्हाला कोण नुकसान पोहोचवणार? सरकार आमचं आहे, शासन आमचं आहे. आम्हाला कोणी नजर वर करून पाहू नाही शकणार. नुकसान पोहोचवणं तर खूप दूरची गोष्ट आहे. या चुकीच्या विचारामध्ये राहू नको मारिया बेटा. इथले क्रांतिकारी लोक खूप बदमाश आहेत. आमच्या बरोबर ते तुला पण नुकसान पोहोचू शकतात. येस. गुड मॉर्निंग सर.
अभय सिंगने सुप्रिटेंडेंटला चिठ्ठी लिहिली तर त्याच्या डोक्यात अशी गडबड पैदा झाली की रात्रंदिवस तो कुत्र्यासारखा शोध घेत फिरत आहे. रणभेरी वळवागांचा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शबनम. हाऊ आर यू? कशी आहेस तू? बस तुमची दुवा आहे. आणि तुम्ही कसे आहात? डॅडी ठीक नाहीये. त्यांच्या मनात इथल्या लोकांबद्दल भीती बसली आहे, दहशत बसली आहे. काही हरकत नाही, उद्या आम्ही मार्केटमध्ये जाऊन इथले हाल हवाल स्वतः बघू. नो नो नो, नॉट ॲट ऑल. तुम्ही लोक माझ्या मर्जी विरुद्ध एक पाऊल पण बाहेर नाही टाकणार. अंडरस्टँड? एक पाऊल पण म्हणजे आम्ही काय पूर्ण दिवस घरात बंद होऊन राहायचे? येस. तुम्ही दोघं पूर्ण दिवस घरात बंद राहणार आहात. मारिया, आम्हाला समजून घेण्याची कोशिश कर. परिस्थितीची हीच मागणी आहे. जोपर्यंत अभय अरेस्ट नाही होऊन जात, आम्ही तुला कुठेही जायची परमिशन नाही देऊ शकत. तुम्हा दोघांना फुंकून फुंकून पाऊल ठेवावं लागेल. अंडरस्टँड? प्लीज प्लीज, यू अंडरस्टँड? चुना चालेल? लावा. हे घ्या. बनारसी भैया, जयराम जी की. अरे कसे जयराम जी आहात? की गडबड भैया, आलात आपण? अरे हा, जेव्हा इकडे तिकडे गडबड होते तर गडबडला पकडण्याकरता गोरे लोक गडबडलाला बोलावून घेतात आणि गडबडलाल हाजीर होऊन जातात. अच्छा, काही गडबड झाली का? ओ, अभय सिंगने सुप्रिटेंडेंटला चिठ्ठी लिहिली तर त्याच्या डोक्यात अशी गडबड पैदा झाली की रात्रंदिवस तो कुत्र्यासारखा शोध घेत फिरत आहे. जेलर साहेब पण त्यांच्या ओळखीच्या कुत्र्याला घेऊन कुत्र्यासारखे शोधत आहे. अच्छा, पान खाणार का तुम्ही? अरे हा, का नाही? आता हे सांगा, अभय सिंगला गडबड करण्याची काय गरज होती? ये बैल मला मार, आधी ते चिठ्ठी पाठवतात, नंतर म्हणतात आम्हाला गिरफ्तार करा. हे बघा गडबड भैया, ही अभय भैयांची पद्धत आहे. आणि अभय भैयात जाणो यात कोणती माया आहे? पण एक गोष्ट आम्हाला सांगा, या इंग्रजांकडे कोण आलंय? अरे आम्ही आलो ना. जेव्हा इकडे तिकडे गडबड होते त्या गडबडलालला पकडण्याकरता गडबडलाल हाजीर होत ना. अच्छा, तर इंग्रजांच्या बग्गीमध्ये तुम्ही आला होतात तर? बनारसी भैया, बग्गीचं नाव नका घेऊ. मग ब्रिटिशांची बग्गी असो किंवा कोणाची पण बग्गी असो, आम्ही वसियत दिली आहे 7 जन्मापर्यंत, 7 पिढ्यांपर्यंत आम्ही बग्गीत नाही बसणार, अशी गडबड नाही करणार. पण ही वसियत का लिहिली? एकदा काय झालं, व्हाईसरायच्या बग्गीच्या पायदानावर आम्ही पाय ठेवायची गडबड केली आणि खूप गडबड झाली. अरे काय गडबड झाली? त्यांनी घोड्याच्या जागी आम्हाला दौडवलं भैया. ही तर खरोखरच गडबड झाली. अच्छा, तर मग याचा अर्थ ब्रिटिश बग्गीमध्ये तुम्ही नव्हता, तर मग कोण आलं? अरे कोणी पण येवो, लोक तर येत असतात, जात असतात. पण बनारसी भैया, तुम्ही का परेशान आहात? गडबड भैया, काहीतरी गडबड आहे. ब्रिटिश बग्गीमध्ये एक नवाबी जोडा बसून आला. मला असं वाटतंय की इंग्रजांमध्ये काहीतरी साठमारी चालू आहे. आधी हे सांगा, तुमच्या दुकानातून काही पानवान गेलेत का? नाही, आमच्या दुकानातून तर नाही. मग ते नवाब कसे असतील? जेव्हा नवाब येतात तर त्यांच्या पुढे त्यांचे पिकदान चालतं, मागे मागे पानाचे विडे चालतात. समजलो गडबड भैया, याच गोष्टीवर एक पान अजून घ्या. नाही, आम्ही काय नवाब आहो ते दुसरं पान खाऊ? तसं काही पण हो, काही पण गडबड हो, गडबडलाल शांत नाही बसणार. गडबडलाल गडबडीला शोधूनच काढेल. आता येतो आम्ही, गडबडीला पकडायला जातो आम्ही. जयरामजी की. जयरामजी की.
हे नका करू, ते नका करू. यांना विचारून उठा, त्यांना विचारून जा. हे घर मला कैद खाना वाटायला लागले आहे. फसले इथे येऊन. अच्छा बाबा, तू थोडा वेळ आराम कर आता, नाहीतर थकून जाशील. केव्हापासून इकडून तिकडे तिकडून इकडे फेऱ्या मारतेस. शांत हो बाबा, शांत हो प्लीज. काय शांत हो? तू बघतच आहेस, आम्ही कुठे पण जाऊ शकत नाही. मोकळ्या हवेत श्वास पण नाही घेऊ शकत. बस दिवसभर या घरात बसून राहा. मग तू सरांना का नाही सांगत की तुम्हाला फिरायला बाहेर जायचंय म्हणून? सांगितले तर आहे, तुझ्या समोर सांगितले आहे. एकदा नाही 10 वेळा सांगितले आहे, पण त्यांचे ते एकच उत्तर, नाही जाऊ शकत. बस नाही जाऊ शकत. थांबा. तुम्ही एक आठवड्यात काय घेऊन जाताय? यात कपडे आहेत. दुसरं काय? उघड आहे. यात बारूद असण्याची शक्यता आहे. शक्यता आहे तर उघडून बघ. शिपायांची एक मोठी फलटण घेऊन सगळ्या शहरभर पसरून जा. आणि या बाई सिंग, सज्जन सिंग किंवा रणबेरीशी रिलेटेड कोणी पण माणूस मिळाला त्याला ओढून घेऊन आणा. जी साहेब. आणि ऐका, जर कोणावरही संशय आला तर त्याला पण ओढून घेऊन या. आता मी पाहूच की अबाई सिंग आमच्या हातातून कसा काय वाचतो. जी साहेब. जा. हुजूर, गडबडलाल, तू तुम्ही तर अभय सिंगला जेल मध्ये कैद केलं होतं ना, मग तुमच्याकडून ही गडबड कशी काय झाली? गडबड? कसली गडबड? सुप्रिटेंडेंट साहेबांची बडबड तर गडबड आहे. हे तर सगळ्यांना माहितीये की अभयला पकडणं सोपं नव्हतं. तो तुमच्या कस्टडीमध्ये होता. ही गोष्ट सुप्रिटेंडेंट साहेबांना माहित होती, मग ते तुम्हाला काय शिव्या घालतात? कारण अभय सिंग जेल मधून पळून गेला होता. जेल मधून पळाला होता ना, म्हणजे काय तुमचा हात सोडून तर नव्हता पळाला ना? यात तुमचा कसूर तो काय? तू एकदम बरोबर बोलतोयस गडबडलाल. भोले बाबा, जेव्हापासून आम्ही हिंदुस्थानी बंधू बांधवांचा साथ द्यायला सुरुवात केली तेव्हापासून असं वाटतंय की आमच्या काळजावरचा केवढा मोठा भार हलका झाला. आता आमचे अम्मा बाबूजी पण खूप खुश असतील. बस आता केवळ एकच स्वप्न पूर्ण करायचंय. आपल्या भारत मातेला या दुष्ट इंग्रजांपासून मुक्त करायचंय आणि या दुष्ट इंग्रजांना बाहेर हाकलायचंय. मग याकरता आम्हाला जीव द्यावा लागो वा जीव घ्यावा लागो. ओपी सिंग मागे नाही हटणार. अरे तुम्ही केव्हा आलात आणि हे काय केलं तुम्ही? आणि याला याला काय करतोयस? जसं मी सांगते तसं कर. याला उचल आणि जंगलात फेकून दे.
पण दीदी हा पण काय करतोयस? मी काय सांगितलं ते कळत नाही? मी जसं सांगते तसं कर जा. कळतंय दीदी, पण कळतंय ना मग? जसं मी सांगते तसं करत का नाहीयेस तू? या गद्दाराला उचलून एक तर जंगलात फेकून दे, नाहीतर नदीत वाहून टाक. दीदी हा गद्दार नाहीये. किती तोंड चालवायला लागलायस तू? तुम्हाला माझं बोलणं समजत का नाहीये? हा दीदी, आम्ही समजलो. तुम्ही आता जाऊन आराम करा, आम्ही याला ठिकाणी लावून येतो. तुम्ही जावा. बघ, शिक काय याच्याकडून. माझं बोलणं हा समजला, आणि तू आहेस की समजतच नाहीयेस. हबीब, हे काय झालं? ज्वाला सिंग, शांत राहा. ही खूप दिवसांनी इथे आली आहे म्हणून अजूनही गोपी सिंगला गद्दार समजतीये. उचल याला. गोपी सिंग, गोपी सिंग, उचल याला. गोपी सिंग उठ. रणफेरी किंवा अभय सिंगच्या साथीदारांचा सुगावा लागला का तुला? घराघरात तलाशी आणि छापेमारी चालू आहे सर. घराघरात छापेमारी आणि तलाशी चालू आहे. पूछताछ चालू आहे. येस सर. वेल डन. बस हेच करत बसा तुम्ही लोक. कधी कोणा मुजरिमाच्या पकडण्याची न्यूज नका देऊ तुम्ही आम्हाला. तलाशी घेतली जात आहे. सर, एक गोष्ट सांगू? बोला. तुम्ही असं ऐकवत आहात की सर्व चूक आमचीच आहे, की तो आमच्यामुळे पळाला. सर, आम्ही सिक्युरिटीला पूर्णपणे टाईट केलं होतं, तरी पण टाईट नव्हती तुमची सिक्युरिटी. ढिली होती, ढिली. जर सिक्युरिटी टाईट असती तर पळून कसा गेला तो? सिक्युरिटी टाईट होती म्हणे. हॅलो. आम्ही कलकत्त्याहून व्हाईसरॉय बोलतोय. येस सर, बोला सर. तुमच्याकडून बनारसचे शासन कंट्रोल नाही होत. नाही सर, असं काही नाही आहे. आमचा ऑफिसर घराघरांची तलाशी घेत आहेत. जागे जागेवर छापेमारी चालू आहे आणि आम्हाला उमेद आहे की खूप लवकरच त्यांना पकडून घेतलं जाईल. ये सर, आम्ही तुम्हाला एक्सक्यूज नाही देत आहोत. तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल सर. सर 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 सर, आय एम टू. ऐकलं ना तू? काय काय क्वेश्चन विचारतात ते आम्हाला. गलती तुम्ही लोक करता आणि भुगतणं आम्हाला पडतं. इडियट. Why are you beating him like this? कसूर काय आहे याचा? कसूर मॅडम याचा हा आहे, हा हिंदुस्थानी आहे. रणफेरी वळवाचा. गलती तुम्ही लोक करता आणि भुगतणं आम्हाला पडतं. येस सर. सर नाही, मॅडम बोलत आहे. Your daughter. ओ माय गॉड. आम्ही तर हे समजलं की. एनिवे, तू कशाला फोन केला होता? डॅडी, मी फिरायला जात आहे. नो बेटा, नो. तू कुठे बाहेर फिरायला नाही जाणार. आम्ही तुला सांगितलं होतं ना की बनारसची हालत खूप खराब आहे. डॅडी, मी फिरायला जात आहे, युद्ध करायला नाही. हो मारिया, तुला माझं बोलणं का नाही समजत? इथे कोणी युद्ध नाही करत. सडनली कुठून काही होतं, कोणी काही पण अटॅक करू शकतं. ओ डॅडी, तुम्ही किती घाबरत आहात. मी एकटी कुठे जात आहे? मी शबनम बरोबर जात आहे. नो मारिया, नो. आम्ही तुला फेरफटका मारण्याचा परवानगी नाही देऊ शकत. मग तुझ्या बरोबर ती शबनम का असे ना? ओ डॅडी, तुम्ही समजत का नाही? असं वाटतं कलकत्त्याहून येऊन कोणत्यातरी जेल मध्ये बंद आहे.
Daddy, please let me go. Please don't stop me. ठीक आहे, काम कर. तू एकटी नको जाऊस. बरोबर सिक्युरिटी घेऊन जा. ओके? Okay. गट बदलाव. बोल गिरीबाला. गावात सगळं कुशल मंगल तर आहे ना? माझा सोडा सरदार, आपलं सांगा. या इंग्रजांनी तुमच्याशी जेलमध्ये काही क्रूरता तर नाही केली? गिरीबेला इंग्रज तर इंग्रज आहेत. त्यांना तर प्रत्येक भारतीय काट्यासारखा बोचत असतो आणि आम्ही तर त्यांचे मुजरीम आहोत. बाकी सरदार, अभयला मानावं लागेल की त्यानं तुम्हाला जेलमधून काढून आणलं. याकरता आम्ही त्याचे खूप आभारी आहोत. दीदी, असं म्हणून तुम्ही अभय भाईजानला परका करतात? गिरीबाला दीदी, सरदारांचं रक्षण करणं, आम्ही सगळ्यांनी एक दुसऱ्यांची काळजी घेणं, एक दुसऱ्यांची हिम्मत बनणं, हे तर आमचं कर्तव्यच आहे. जास्त वर्णन करायची गरज नाहीये. रस्त्यात काही तकलीफ तर नाही झाली? तकलीफ कसली सरदार? बस एका जागी 2 शिपाई समोर आले होते, त्यांनी तलाशी बिलाशी घेतली. आम्ही त्यांना मारून टाकलं. मारून टाकलं? ए, तू आत कसा शिरलास? हा गोपी सिंग आहे. आता हा आमचा माणूस आहे. हो सरदार, समजवा ना जरा. या तर बोलण्याआधीच गोळ्या घालून मोकळ्या होतात. गोपी सिंग, फिकीर नको करूस. बघता बघता दीदी तुला ओळखायला लागेल. त्यानंतर त्यात तुझ्यावर फुलांचा वर्षाव करतील. अरे हबीब, फुलांची वर्षाव करो ना करो, पण ते काम न करो जे बाहेर केलं. हे तर चांगलं होतं की ते माझं डोकं होतं. दुसऱ्या कोणाचं असतं ना तर तो भोले बाबा. तुम्ही समजावा ना दीदीना. हा, आम्ही तर तुमचेच आहोत ना गोपी सिंग. काय झालंय काय? काय नाही सरदार. ते दीदी गोपी सिंगशी परिचित नव्हत्या, तर दीदींनी आपल्या अंदाजाने याच्याशी भेट घेतली. घ्या. हो, खूप चांगलीच. महादेव. Shabnam, ask them to stay away from me. Why are they following me like this? तुझ्या रक्षणाकरता. But I don't need such kind of security. I'm not a child. Hey! What's this? ह्यात बांगड्या आहेत. बँगल्स. ह्या ना हिंदुस्थानी बायका आपल्या हातात घालतात. हे त्यांच्या शृंगाराचं एक साधन आहे. Wow, it's beautiful. खूप इंटरेस्टिंग आहे हे. आम्ही या खरेदी करणार. भाईसाब, ह्या बांगड्या कशा दिल्या? मॅडम, ही 4 आण्याची. 4 आणा. 25 पैसे मारिया. ओके ओके, ते द्या मला भैया.
मॅडम करून पैसे घेशील? साहेब माझी रोजीरोटी आहे. वाद घालतोस माझ्याशी? देऊ 2 दंडे. बळ! हे डोंट डू दिस. सोड त्याला. हो बाजूला. कळत नाही मॅडमने काय सांगितलं. जाऊ दे त्याला. व्हाय आर यू बीटिंग हिम लाईक दिस? काय कसूर आहे त्याचा? कसूर मॅडम याचा हा आहे. हा हिंदुस्थानी आहे. हा गुलाम आहे. हा गरीब आहे. सॉरी, व्हॉट डिड यू से? म्हणणं काय तुमचं? जाऊ दे ना मारिया, हे तर रोजच आहे. चल आपण पुढे जाऊया. भाईजान, हा हबीब. देश मित्रजींचा पैगाम आलाय. यावेळी ते बडागाव वस्तीमध्ये आहेत. क्रांतीच्या मशालीला पुढे घेऊन जात आहेत. त्यांना याकरता आपल्या मदतीची गरज पडू शकते. कसली मदत? हेच भाईजान, काही हत्यार आणि गोळाबारूद. ऐकले भाईजान की तिथे जो ऑफिसर आहे तो खूप जास्त क्रूर आहे आणि त्याचा मुकाबला करण्याकरता त्यांना कधी पण या गोष्टींची गरज पडू शकते. क्रूर आणि जालिम ऑफिसर तर सगळीकडेच आहेत हबीब. बहुतेक त्यांची क्रूरता बघूनच त्यांना ही पदं दिली जातात. असो, देशमित्रजींना कुठल्याही गोष्टींची गरज भासो, तू त्यांना तुरंत उपलब्ध करून दे. असंच करेन भाईजान. आणि त्यांना हे पण सांग की स्वतःला एकटं नका समजू. सज्जन सिंगचा पूर्ण दल तुमच्या बरोबर आहे. हा भाईजान, आम्ही ही खबर त्यांना देऊ. हबीब, हा भाईजान. ऐकले की गडबडलाल परत आलाय आणि सुप्रिटेंडंट बरोबर आहे. हा भाईजान. गडबडलाला सांग की मला उद्या रात्री गंधवा पोखरीवर येऊन भेट. काही महत्वाचं काम आहे. येतो भाईजान. खुदा हाफिज. खुदा हाफिज. साहेब, बाहेर भर रस्त्यात एका बाईने आमच्या 2 शिपायांना मारलंय. सुप्रिटेंडंट, आम्ही कितीही कोशिश केली तरीही ते लोक आपल्या हाती नाही येणार. माहितीये का? कारण रणभेरीची सगळी पब्लिक त्यांच्या बरोबर आहे. जर आम्हाला रणभेरी कायमस्वरूपी संपवायची असेल ना, तर एक स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. रणनीती. आणि अशीच रणनीती अभय सिंग आणि सज्जन सिंग करता पण बनवावी लागेल. You're correct. आणि यावेळी जर ते आपल्या हाताला लागले तर त्यांना अरेस्ट करायची चूक नाही करायची. तिथेच शूट करून टाकायचा. Absolutely correct. सुप्रिटेंडंट, मला हे वाटतं जर ते लोक निघून गेले तर शहरामध्ये शांती शांती होऊन जाईल. आणि मग अशी कोणतीच व्यक्ती नसणार जी आमच्या समोर डोकं वर करू शकेल. एक जण अजून वाचतो. कोण? गोपी. जो मोर्चा घेऊन आला होता तो खूपच डेंजरस आहे. नॉट अ बिग डील. त्याला पण घेरून मारून टाकू. मग अमान आणि चैन, शांती शांती. साहेब, बाहेर भर रस्त्यात एका बाईने आमच्या 2 शिपायांना मारलंय.
जा. अमन, चैन. शांती कशी होईल ती ते पण ह्या शहरात. जॉन, तुझी रणनीती काय काम करेल? ज्या शहरातल्या बायका इंग्रजांविरुद्ध मारण्या कापण्यावर उतरल्या आहेत, बोला कोणती रणनीती काम करेल? सुपरिटेंडेंट, आम्ही जाणतो की कंडिशन खूपच बॅड आहे, खूप खराब आहे, पण काहीतरी करावंच लागेल काहीतरी. येस, काय तर करावं लागेल. काही तर करावं लागेल जॉन. एक आयडिया आहे माझ्याकडे. ती काय सर? लंडनला परत निघून जाऊया. ही आयडिया आहे. अरे कुठवर फाडत बसाल हवालदार साहेब? शहरातल्या प्रत्येक भिंतीवर रणभेरी जगमगत आहे. आणि इंग्रजांच्या ढोंगांचा जनाजा पण निघतोय. चला आपली आपली कामं करा. चला चला. रणफेरी वळवाचा. गडबडलाल. हबीब भाई, तुम्ही हा, अभयभाईचा निरोप आहे. काय? ते उद्या रात्री तुम्हाला गंधवा पोखरीवर भेटणार आहेत. मी पोहोचेन तिथे, तुम्ही चिंता नका करू. ठीक आहे. रणभेरी आपला बिगुल फुंकायला तयार आहे, पण हालात ठीक नाहीये. अभय आणि सज्जन सिंगांच्या फरार होण्याने पोलिसांची चौकशी वाढली आहे. अशात रणभेरीचं बाहेर निघणं खतरा होऊ शकतो. गुरुजी, या पोलिसांना जितकी चौकशी वाढवायची वाढवू द्या. तुम्ही बिलकुल चिंता नका करू, कारण आता हे दुष्ट इंग्रज आम्हाला रणभेरीचा प्रचार करण्यापासून कोणत्याही परिस्थितीत नाही रोखू शकत. आता आम्ही घराघरांमध्ये रणभेरी पोहोचवूनच राहू. हो, पण हुशारीने. दमयंती आणि लाजवंतीला याचा अनुभव आहे. जी. काही भिंती हे लोक सांभाळून घेतील. पराडकरजी, काही भिंतींवर मी पण चिटकवीन. हो, पण गोपी सिंगच्या निगराणीमध्ये. आणि गोपी सिंग, जी गुरुजी. जर लागलीच तर सज्जन सिंगांच्या माणसांची मदत घेऊ शकतोस. जी. हो, बनारसी. हो, तुम्हाला तर प्रवास करावा लागेल. जी. कारण काय, देश मित्रजींचा बराच आग्रह होत आहे. रणभेरीच्या काही प्रती त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पोचतील गुरुजी, तुम्ही निश्चिंत राहा. गोपी सिंग, जी गुरुजी. हे काम आज रात्रीच झालं पाहिजे. होऊन जाईल गुरुजी.
राम दुलारे, लवकर करा. बनारसी, तिथे तिथे जिथे जिथे जागा मिळेल लावून टाक. काही प्रति मी माझ्या दुकानावर घेऊन जातो, तिथे लोकांना वाटतो. हो, पण आधी इथे चिकटवून घेऊ राम दुलारे. आता आपल्याला इथून निघायला हवं. दमयंती आणि लाजवंती भाभींनी तिकडे काम संपवलं असेल. चला राम दुलारे, चला. चल, अरे सोड बनारसी ते, चल. काय समाचार आहे चाचा? समाचार आहे, रणभेरी वाचली आहे. हो, वाचली की. ज्या हजारीबाग जेलवर इंग्रजांना खूप अभिमान होता, अभय सिंगने त्याला धाराशाही केलं. अच्छा, तिथून सज्जन सिंगची सुटका पण केली. ती कशी? त्यांनी एक गोष्ट तर सिद्ध केली. कोणती? हवं तितका खोटं बोलो थे गोरे इंग्रज. हा, अभय सिंग त्यांचा मूर्ख टराटरा फाडणार आहेत. होय. इतके खोटारडे आहे हे फिरंगी. मग म्हणत होते आमच्याकडे सज्जन सिंग नाहीये. बघा, इकडे पण चिटकावली आहे. इतके खोटारडे आहे हे फिरंगी. म्हणत होते सज्जन सिंग आमच्याकडे नाहीये. सज्जन सिंग तुमच्याकडे नव्हता तर अभय सिंग त्यांना कसा काय घेऊन आला? अहो, यांचा पायाच खोट्यावर असलाय. उलट आपल्याला तर अभयसिंगची तारीफ करायला पाहिजे. त्यानं केवळ सज्जन सिंगला जेलमधून बाहेर नाही काढलं, तर त्यांच्या खोटारडेपणाला पण उघड केलंय. काय चाललंय इथे? चला उठा, ही रणबेरी काढून टाका सगळी. कुठवर फाळत बसाल हवालदार साहेब. शहराच्या प्रत्येक भिंतीवर रणभेरी जगमगत आहे. अरे, घरोघरी वाचली जाते रणभेरी आणि इंग्रजांच्या ढोंगाचा जानाजा पण निघतोय. चला, आपलं आपलं काम करा. चला. आम्ही तो निघून जाऊ हवालदार साहेब, पण तुमच्या त्या गोऱ्यांना सांगा, खोटारडेपणाच्या दलदलीत इमारत जास्त दिवस उभी नाही राहत, पोल पडून पडते. आणि त्यांना हे पण सांगा की त्यांच्या पण कोलमडण्याचा समय आलाय. अभय सिंग आणि सज्जन सिंगचं तो तुमच्याकडून काही होणार नाही आहे. रणभेरी करता काही करायचं असेल तर करा. त्यांना पकडा, जा. असं काय टुकुर 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 बघतोय? जा, जाऊन त्याला पकडा.